नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न डिस्कस करणार आहे, जे सरळ सेवे भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वांनी शांतचित्ताने हा व्हिडिओ बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे आपला, रेड क्लिफ लाईननी टिंबटिंब या दोन देशातील सरहद्द दर्शवते. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, भारत आणि पाकिस्तान जे काही पाकिस्तानी आहेत बघा, त्यांच्यासोबत बघा रेड क्लिफ लाईन या दोन देशामधली काय करते, सरहद्द दर्शवते. त्यानंतर बघा मॅकमोहन रेषा. मॅकमोहन रेषा ही बघा भारत आणि चीन दरम्यान आहे. कोणती? मॅकमोहन रेषा. त्याच्यानंतरची बघा मानवनिर्मित सरहद्द, ती बघा भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. कोणती? मानवनिर्मित. मॅकमोहन भारत चीन, रेड क्लिफ भारत पाकिस्तान आणि मानवनिर्मित सरहद्द कुठे? भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल टिंबटिंब रेखावृत्तावर होतो. तर बघा, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल हा ऑप्शन क्रमांक 2 180 अंश किती? 180 अंश रेखावृत्तावर होतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत 100% काम करते. पुढचा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आता आपल्या सगळ्याला माहिती आहे जगातील सगळ्यात लांब नदी कोणती बघा, नाईल नदी आहे. लक्षात ठेवा, नाईल. नाईल नदी बघा ही आफ्रिका खंडामध्ये असून ती जगातील सगळ्यात लांब नदी आहे. ॲमेझॉन नदीचं खोरं आहे बघा, ते सगळ्यात मोठं नदी खोरं आहे. कोणतं? ॲमेझॉन नदीचं खोरं, विस्तीर्ण खोरं आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान. हा बघा सार्कचा संघ म्हणजे त्याचा काय नाही, सदस्य नाही बघा. सार्क म्हणजे काय? साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. याची स्थापना बघा 1985 मध्ये झालेली. कधी? 1985 मध्ये याची स्थापना झालेली. मुख्यालयाचं नेपाळ या ठिकाणी बघा, काठमांडू या ठिकाणी स्थिती. कुठं? नेपाळ या ठिकाणी, काठमांडू या ठिकाणी स्थिती. याचे सदस्य बघा एकूण 8 देश आहेत. कोणकोणते देश आहेत बघा? आपला भारत 100% भारत आहे. त्याच्यानंतर बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, मालदीव आहे, श्रीलंका आहे आणि अफगाणिस्तान. असे एकूण 8 सदस्य देश आहे. आणि कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तो ऑप्शन क्रमांक 3 जपान हा देश सार्कचा संघटना नाही. लक्षात ठेवा, सार्कचा संघटना नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर जी काय राष्ट्रीय पोलीस अकॅडमी बघा ही हैदराबादचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर कोणता रेखावृत्ताचा आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 180 अंश रेखावृत्त. आणि यामध्ये 100% विचारला तो प्रश्न, याला काय म्हणतात? रेखावृत्ताला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय वाररेषा. कशाला? 180ला. त्याच प्रकारे बघा 0 अंश रेखावृत्तावरून जागतिक प्रमाणवेळ निश्चित केली जाते. त्याला काय म्हणतात? ग्रीनिच रेखावृत्त म्हणतात. काय म्हणतात? ग्रीनिच रेखावृत्त. एकूण बघा 181 काय आहेत बघा अक्षवृत्त आहेत आणि रेखावृत्ते किती आहेत बघा? 360 रेखावृत्त आहेत. किती? 360. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेटामध्ये बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी. कुठं? बॅरन बेट. भारतामधील एकमेव अंदमान बेट समुद्रातील बॅरन बेटावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार बघा आंध्र प्रदेश या राज्याची संदर्भामध्ये. कोणत्या? आंध्र प्रदेश. केरळचा कोणता आहे तर बघा केरळचा कथकली आहे आणि मोहिनी अट्टनम आहे. केरळचा कथकली आणि मोहिनी अट्टनम हा काय आहे? केरळचा आहे. ओडिसाचा कोणता आहे बघा? ओडिशी आहे. लक्षात ठेवा, ओडिसाचा ओडिशी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे कोणत्या शहरामध्ये? शिखांचं पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर आहे कोणत्या शहरामध्ये? तर कोणत्या शहरामध्ये बघा? अमृतसर या शहरामध्ये शिखांचं सुवर्ण मंदिर स्थित आहे बघा. कोणत्या? अमृतसर या शहरामध्ये. पुढचा प्रश्न काय बघा, भारतामधील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? तर बघा भारतामधील सर्वात मोठा दिवस आहे बघा 21 जून. कोणता आहे? 21 जून. 21 जून या दिवशी उत्तर गोलार्ध सूर्याकडे बघा 23 किती? 23 1/2 कलतो. म्हणून 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो. पुढचा प्रश्न काय बघा, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बघा पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह आहे बघा शुक्र. कोणता आहे? शुक्र. सूर्य हा एक ग्रह नसून सगळ्यात मोठा तारा आहे आणि चंद्र हा ग्रह नसून तो पृथ्वीचा उपग्रह आहे. शनी. पुढचा प्रश्न काय बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? गंगटोक आहे बघा. नागालँडची कोणती? कोहिमा आहे.
मणिपूरची इम्फाळ आहे. आगरतळा बघा त्रिपुराची, आगरतळा कोणाची? त्रिपुरा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो? कोणता? पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 2, तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण एकदम उत्साहाने साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राची सीमा बघा एकूण 6 राज्यांना भिडलेली, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर कोणतं राज्य बघा या ठिकाणी बघू शकता, ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेशचा याच्यामध्ये समावेश होत नाही. आंध्र प्रदेश राज्यामधून काय झाले, तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली, त्यामुळे आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. हा प्रश्न बघा जेव्हापासून भरती चालू झाली असेल तेव्हापासून विचारला जातोय बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर आहे. अहमदनगर नंतर बघा कोणता मोठा आहे? बघा दुसऱ्या क्रमांकावरती पुणे जिल्हा आहे. 3 नंबरचा आहे बघा नाशिक, त्याच्यानंतर आहे बघा सोलापूर, 4 नंबरला कोणता आहे? सोलापूर. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. बघूयात आपण. 1 नंबरला बघा कोकण प्रशासकीय विभाग, काय कोकण. तर बघा कोकणामध्ये किती जिल्हे आहेत? तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत बघा, 7 जिल्हे. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे पुणे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. पुण्यामध्ये किती आहेत बघा? 5 जिल्हे. त्याच्यानंतर बघा तिसरा नाशिक. तर बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये किती येतं? तर 5 जिल्हे आहेत बघा, नाशिकमध्ये सुद्धा 5 आहेत. त्याच्यानंतर बघा नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. नागपूर आणि अमरावतीलाच काय म्हणतात? विदर्भ म्हणतात. त्यामध्ये बघा टोटल किती? 11 जिल्हे आहेत. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. एकदम IMP प्रश्न आहे बघा, फिक्समध्ये पेपरला पडतो हा पोलीस भरतीला. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे तापी नदी बघा आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी. तापी नदीचं उगमस्थान पण लिहून घ्या सर्वांनी. सातपुडा पर्वतरांग. कुठं बघा? सातपुडा, साखरपुडा नाही, सातपुडा पर्वतरांगामध्ये बैतूल येथे होते बघा. तापी नदीच्या काठावर भुसावळ हे शहर आहे आणि तिची महाराष्ट्रामध्ये लांबी किती बघा? 208 किलोमीटर आहे. कशाची? तापी नदीची. महाराष्ट्रामधील किती आहे? 208 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झालेला आहे. तर कोणत्या ठिकाणी? महाबळेश्वर या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. महाबळेश्वर हे बघा थंड हवेचे ठिकाणी. कृष्णा नदी खोरे हे महाराष्ट्रातील गोदावरी व भीमा खोऱ्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं बघा सर्वात मोठं खोरे आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, भामरागड येथील संगमामध्ये नदीचा समावेश होत नाही. काय प्रश्न आहे बघा, भामरागड येथील संगमामध्ये नदीच्या संगमामध्ये टिंबटिंब नदीचा समावेश होत नाही. तर कोणत्या नदीचा? प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही. कोणत्या? प्राणहिता. भामरागड येथील पामुल, गौतम, पर्लकोटा, इंद्रावती या नद्यांचा संगमाला त्रिवेणी संगम म्हणतात. कोणता संगम म्हणतात? त्रिवेणी संगम. नेक्स्ट आहे बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर बघा सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत बघा, 36 जिल्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातून विभक्तून पालघर हा 36वा जिल्हा तयार झाला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरापासून सुरू झाला होता? महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरापासून तयार झाला होता? तर राईट आन्सर आहे बघा मुंबई टू ठाणे हा पहिला लोहमार्ग महाराष्ट्रातील आहे बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, झिरो मैल हे कोणत्या शहरामध्ये? काय प्रश्न आहे बघा, झिरो मैल हे कोणत्या शहरामध्ये? जे काय झिरो मैल आहे बघा हे नागपूर शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? नागपूर. पुढचा प्रश्न आहे बघा, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे बघा, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? विदर्भामधलं थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तर चिखलदरा. एकदम IMP प्रश्न आहे बघा, विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? तर बघा चिखलदरा आहे विदर्भामधील थंड हवेचं ठिकाणी. माळशेज घाटा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? कोणता? माळशेज घाटा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? तर नगर कल्याण या महामार्गावरती काय बघा माळशेज घाटे. कोणं? नगर कल्याण या महामार्गावरती माळशेज घाटे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 शेकरू. शेकरू हे बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी. शेकरू ही खार एक प्रकारची. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू विचारलं तर बघा ब्लू मॉर्मन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. महाराष्ट्राचं राज्यफळ विचारलं तर आंबा आहे. लोकनृत्य विचारलं तर बघा लावणी, बघा लावणी. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष विचारला तर बघा हरियाल. कोणता आहे? हरियाल. महाराष्ट्राचं राज्यफूल तामन किंवा मोठा बोंडारा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे? आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती. पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे? आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? काय प्रश्न आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स क्रमांक बी बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय मुख्यालय. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होता आपल्या महाराष्ट्राला? छत्तीसगड. आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांच्या सीमा टच होत्यात. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये? सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत? व्हेरी IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या याच्यामध्ये आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत. लक्षात ठेवा तालुके. खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी एकूण 3 जिल्ह्याचा समावेश खानदेशामध्ये केला जातो. किती? 3 दिवसांचा समावेश. मुंबईच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे? आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वसईची खाडी. बघा मुंबईच्या उत्तरेला आहे कोणती? वसईची खाडी. पुढचा प्रश्न आहे बघा सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात? काय प्रश्न आहे? सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी. बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे कुठं? नेरळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत? वेरूळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी वेरूळ डोंगर या ठिकाणी वेरूळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा तापी पूर्णा खोरे. काय प्रश्न आहे बघा तापी आणि पूर्णा खोरे हा डॅश आहे. काय प्रश्न आहे? तापी पूर्णा खोरे हा डॅश आहे. राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोरे हा खचदरीचा प्रदेश आहे. कसा आहे? खचदरीचा प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची? काय प्रश्न आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची? तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी. पुढचा आहे बघा दाभोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणती? दाभोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी रत्नागिरी या ठिकाणी स्थित आहे. कुठं? रत्नागिरी. मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? एकदम IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांचं बरोबर आहे. जे काही मांजरा पठार आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन्स क्रमांक ए मराठवाडा भागावर. बघा मांजरा पठार स्थित आहे कुठं? मराठवाडा भागावर. पुढचा प्रश्न काय बघा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत? जे काही विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बॅथोलित हे प्रकारचे खडक आढळतात. कोणते? बॅथोलित. 21 नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 खानदेश. कुठं? खानदेश. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काही व्यापलेली नदी आहे तिचं नाव विचारले आपल्याला.
तर कोणती नदी आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, गोदावरीच नदी. कोणती? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे बघा, कन्हान, पेच, बाग या उपनद्या डॅश डॅश खोऱ्यामध्ये आहेत. कोणत्या? कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत. कोणत्या? वैनगंगा. पुढचा प्रश्न आहे बघा, कोयना, कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? व्हेरी IMP प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने. कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. लक्षात ठेवा, महाबळेश्वर. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डॅश डॅश नदी मिळते. जी काय कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, कोणती नदी? येरळा नदी. लक्षात ठेवा, येरळा नदी. 27 नंबरचा प्रश्न काय बघा, सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सातमाळा, अजिंठा, डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काही उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? या दोघांच्या मध्ये कोणती नदी वाहते? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये बघा तापी नदी वाहते. कोणती? तापी. पुढचा प्रश्न आहे बघा, तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक बी, उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर. लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश मधील नद्या अतिशय आखूड आहेत. डॅश डॅश मधील नद्या अतिशय आखूड आणि आखूड आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, कोकण. कोकणामधील नद्या अतिशय कशात? आखूड अशा प्रकारच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? आपल्या सगळ्याला माहिती आहे लोणार सरोवरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? बुलढाणा. पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला म्हणतात? काय प्रश्न आहे, पूर्व विदर्भातील नदी कोणत्या नदीस म्हणतात? चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला, 3 सेकंद मिळतील. तर कोणत्याला म्हणतात? गोदावरी नदीला म्हणत असतात. कोणती? गोदावरी. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते? व्हेरी IMP प्रश्न आहे. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहित पाहिजे, भीमा नदी वाहते. लक्षात ठेवा, भीमा नदी. अगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर, मध्य प्रदेशमधील काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅश डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. काय प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅश डॅश शहराजवळ तापी नदी प्रवेश करते. चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, रावेर शहराजवळ तापी नदी काय करते? प्रवेश करत असते. कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे कोणत्या साईडला वाहतात, कोणत्या दिशेला वाहतात? तर बघा, जे काही कोकणामधील नद्या आहेत ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात. लक्षात ठेवा, पश्चिम वाहिनी नद्या. डॅश डॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे. डॅश डॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे. तर राईट आन्सर आहे जो काही पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे. आलं लक्षात? त्या ठिकाणी बघा कोणते कोणते, भंडारदरा आणि गोंदिया हे 2 जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न आहे, कन्हान, पेच, बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात? कोणत्या? कन्हान, पेच आणि बाग या ज्या काही उपनद्या आहेत या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, वैनगंगा नदीला मिळत असतात. कोणत्या? वैनगंगा नदीला. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते? तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, गोदावरी नदी पवित्र मानली जाते. आलं लक्षात? अजिंठा टेकड्या काय प्रश्न बघा, अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? व्हेरी IMP प्रश्न आहे. चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे सगळ्यांचं. ऑप्शन्स क्रमांक ए, पैनगंगा. अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा नदीचा उगम